रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपण आपल्या हिमालयन 450चा चेन क्लिनिंग आणि चेन लूप करणार आहे. सो त्यासाठी 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत: चेन लूप, चेन क्लिनिंग आणि ब्रश. चेन क्लीन करण्यासाठी आपण यूज करतोय डिझेल, जे की एकदम बेस्ट क्लिनिंग एजंट आहे. ते कोणत्याही तुम्हाला पेट्रोल पंपवरती डिझेल तुम्हाला बॉटलमध्ये मोस्ट ऑफ भेटून जातं. सो मी हे 30 रुपीजचं डिझेल घेतलेलं क्लीन करायला. त्या व्यतिरिक्त काही फॅन्सी चेन क्लिनिंग वगैरे आपण यूज करणार नाही आहेत, एकदम बेसिक गोष्ट यूज करणार आहे आपण. चेन लूप करण्यासाठी आपण यूज करतोय कावासाकीचा सुपर सिरामिक चेन लूप. हिमालयन माझी ड्रीम बाईक असल्यामुळे तिची केअर करणं माझ्यासाठी बेस्ट प्रायोरिटी. सो मी बराच सारा रिसर्च केला आणि त्याच्यानंतर डिसाईड केलं की कावासाकीचं जे सुपर सिरामिक चेन लूप आहे ते खूप बेस्ट आहे. सो इनिशियली फर्स्ट टाईम मी हे यूज करणार आहे आणि त्यानंतर कसा त्याचा परफॉर्मन्स आहे किंवा त्याचा कसा फीडबॅक आहे ते मी तुम्हाला शेअर करेलच. सो हे मी परचेस केलेलं आहे ऑफलाईन कावासाकीच्या शोरूममधून, जे की मला पडलं 849ला. बट त्याच्या अगोदर एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो. जर तुम्हाला ऑफलाईनमध्ये जर कावासाकीचं चेन लूप किंवा कोणती गोष्ट असू द्या जर परचेस करायचं असेल तर तुमच्याकडे कावासाकीची कोणती पण मोटरसायकल असणं, बाईक असणं गरजेचं आहे. कारण की बिल करताना ते आपल्या बाईकच्या अगेन्स्ट करतात. सो तुमच्या फ्रेंडची कोणाची बाईक असेल तर त्याच्या बाईक नंबरच्या अगेन्स्ट तुम्ही चेन सिरॅमिक लूप असू द्या किंवा कोणती गोष्ट परचेस करू शकता. आणि त्यानंतर आपण चेन क्लीन करायला एकदम जेनेरिक ब्रश आहे. तुम्हाला कोणत्याही लोकल बाईक ॲक्सेसरी शॉपवरती किंवा मेकॅनिककडे हा भेटून जाईल. हा मला पडला आहे 180 रुपीजला. सो भेटूया आपण चेन लूप करण्यासाठी आपल्या हिमालयनवरती. आलो आहे आपण आपल्या हिमालयनकडे. सो एकदा मी तुम्हाला चेनची कंडिशन दाखवतो, त्यानंतर आपण चेन क्लीन करायला सुरुवात करू. चेनची कंडिशन तुम्ही आता चेक करू शकता की हे बघा ग्रीस लागलं आहे. ओके, क्लीन द एंटायर चेन आपल्याला सारी गार्ड, चेन कवर आणि स्मॉल स्प्रॉकेट कवर ओपन करायचं आहे. त्यासाठी आपण सर्व बोल्ट लूज करण्यासाठी 5 mm ची ॲलन की यूज करणार आहेत. टू स्टार्ट द प्रोसेस ऑफ चेन क्लिनिंग आपण सर्वात पहिले डिझेल स्प्रे केलं आहे पूर्ण चेनवरती वाईल द इंजिन इज ऑन. चेन पूर्ण क्लीन झाल्यानंतर ही काही अशी आपण चेनची कंडिशन चेक करू शकतो. लुकिंग लाईक अ न्यू. चेन क्लीन झाल्यानंतर 20 to 30 मिनिट्स नंतर लूप ॲप्लिकेशनसाठी चालू करायचं, जेणेकरून चेनमधलं मॉइश्चर कंटेंट पूर्णपणे रिमूव्ह होऊन पूर्ण ड्राय होईल. चेन लूप करताना
चेनची आउटर प्लेट, इनर प्लेट, ओ रिंग आणि रिवेट पिन व्यवस्थित लूब होईल अशा पद्धतीने आपण लूब स्प्रे करणार आहेत. चेन लूप करत असताना लूपचे पार्टिकल्स आपल्या डिस्क पॅडच्या डिस्कवरती जाणार नाही याचे प्रिकॉशन्स घेणं खूप गरजेचं आहे. चेन लूप कंप्लीट झाल्यानंतर लूप ड्राय होण्यासाठी मी 1/2 आवर दिले. त्यानंतर लूप जसं ड्राय होतं तसं त्याची एक कोटिंग फॉर्म होते चेनवरती आणि ओरिंग्सवरती. सो ती तुम्ही आत्ता चेक करू शकता. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.